मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर अशोक त्र्यंबके. आज मी आपल्यासाठी खूप उत्कृष्ट विषय घेऊन आलेलो आहे. त्या विषयाचं नाव आहे इरेक्टाईल डिस्फंक्शन. हूच्या अभ्यासानुसार व माझ्या अनुभवानुसार मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये असं पाहिलेलं आहे की तरुण मुलांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास हा खूप व्हायला लागला आहे. पूर्वीच्या काळामध्ये वय झाल्यानंतर म्हणजेच 50 नंतर, 60 नंतर, 70 वर्षांनंतर इरेक्टाईल डिस्फंक्शनचा थोडाफार वयस्कर लोकांना त्रास होत असे. पण आजच्या या काळामध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास अगदी तरुण पिढीला व्हायला लागलेला आहे. तर आज आपण हे असं का होऊ राहिलेलं आहे व तरुण पिढी या आजारामुळं का ग्रासली गेलेले आहे याविषयी मी आज पाहणार आहे. तर मित्रांनो, मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे. मित्रांनो, मी इरेक्टाईल डिस्फंक्शन या विषयावर काम करतो. ज्या रुग्णांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा आजार झालेला आहे, म्हणजेच ज्यांच्या लिंगामध्ये ताठरता येत नाही, ज्यांना शीघ्रपतनचा त्रास होतो, यावर खात्रीशीर उपचार करणारा डॉक्टर आहे. जर तुम्हाला माझ्याकडे उपचार घ्यायचा असेल तर तुम्ही 98 90 84 36 65 या मोबाईल नंबरवर सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत माझ्याबरोबर डायरेक्ट बोलू शकता. रविवारी माझा दवाखाना मित्रांनो बंद असतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन जगत असताना आपल्याला ह्या व्हिडिओचा खूप फायदा होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, अनेक पुरुषांना लिंगातील ताठरतेने ग्रासलं आहे. इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे काय? लिंगामध्ये ताठरता न येणे किंवा आलेली ताठरता न टिकून राहणे, याला आपण म्हणतो ईडी, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन असे नाव देण्यात आलेले आहे. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा. आपल्याला ज्यावेळेस संभोग करण्याची इच्छा होती त्यावेळेस आपल्या मेंदूमधून आपल्या लिंगापर्यंत जाणाऱ्या आर्टरीला नर्वद्वारे संदेश पोहोचवला जातो किंवा दिला जातो. ज्यावेळेस संदेश दिला जातो त्यावेळेस लिंगाच्या दिशेने आपलं ब्लड हे जायला सुरुवात करतं आणि ज्यावेळेस लिंगामध्ये हे ब्लड जातं त्यावेळेस लिंगाला इरेक्शन येतं. लिंगामध्ये जी आर्टरी असते त्याला आपण पेनल आर्टरी म्हणतो आणि आर्टरीद्वारेच लिंगामध्ये ब्लड भरलं जातं आणि त्या ठिकाणी ते सेक्स संभोग होईपर्यंत थांबलं पाहिजे. पण अनेकांच्या लिंगामध्ये म्हणावं असं ब्लड जात नाही, त्यामुळे लिंगाला म्हणावं अशी ताठरता येत नाही. पहिली गोष्ट, लिंगात जरी ताठरता आली, जरी तुमची आर्टरी व्यवस्थित असली, जरी तुमची नर्व व्यवस्थित असली, पण जर तुम्हाला व्हेनचा काय प्रॉब्लेम असेल, व्हेनचे ऑल खराब झालेले असतील, तर आलेले इरेक्शन ही टिकणार नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो, तुम्हाला या संदर्भातून हे समजलं असेल की ज्यावेळी संभोग करण्याची इच्छा होती त्यावेळेस मेंदू नर्वद्वारे बॉडीतील पार्टला, आर्टरीला संदेश वाहनाचं काम करतो, म्हणजे नर्व ह्या काम करत असतात. पण जर तुमची आर्टरीज खराब असेल, तुमची व्हेन खराब असेल, तुमची नर्व खराब असेल, तर तुम्हाला इरेक्शन येणार नाही. आर्टरी चांगली आहे, व्हेन चांगली आहे, पण तुमची नर्व खराब झालेली असेल तरी
मेंदू व्यवस्थित सिग्नल देऊ शकत नाही, त्यामुळे तुम्हाला इरेक्शन येणार नाही. आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, आर्टरी खराब होण्याचे सर्वात जास्त कारण काय आपण ते पाहूया. अनेक व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो, म्हणजे अनकंट्रोल ब्लड प्रेशर असतं. अनेकांना शुगर या आजाराने ग्रासलेलं असतं, त्याला आपण मधुमेह म्हणतो, त्याला डायबिटीस असे म्हणतो. अनेकांचं अनकंट्रोल शुगर असते. अनेक लोक ब्लड प्रेशर या आजाराकडे लक्ष देत नाहीत. शुगर, डायबिटीस म्हणजे मधुमेह या आजाराकडे लक्ष देत नाहीत. त्यांची खूप जास्त शुगर वाढलेली असते, त्या कारणाने ते व्यवस्थित मेडिसिन न घेतल्या कारणाने, ब्लड प्रेशरवर व्यवस्थित मेडिसिन न घेतल्या कारणाने त्यांचं शरीरातील रक्त हे घट्ट होऊन जातं. त्यामुळे लिंगाला ज्या प्रमाणामध्ये, ज्या स्पीडनी रक्त आर्टरीद्वारे पोहोचलं पाहिजे ते पोहोचत नाही. अनेक लोक शुगरचं मॅनेजमेंट करत नाहीत, ब्लड प्रेशरचं मॅनेजमेंट करत नाहीत, त्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम होतो. अनेक अनहेल्दी फूड खातात, बाहेरील ऑइली पदार्थाचं सेवन करतात. त्यांना असं वाटतं की आम्हाला यापासून कोणताही धोका होणार नाही, पण आपल्या शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे ट्रायग्लिसराईडचं प्रमाण वाढतं. त्यामुळं आपले आर्टरीही कमजोर पडतात, त्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं, त्यामुळे लिंगाला ताठरता येत नाही. मित्रांनो, तुमच्या व्हेन, तुमच्या आर्टरी हे खराब होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे उच्च रक्तदाब, ट्रायग्लिसराईडचं वाढलेलं प्रमाण, शुगर, तुमच्या नर्व डॅमेज होणे. नर्व डॅमेज होण्याचं कारण काय? त्याला लागलेला मार किंवा मेंटल डिसऑर्डरच्या घेतलेल्या गोळ्या, अति धूम्रपानाचं सेवन, अति अल्कोहोलचं सेवन, यामुळं आर्टरी खराब होतात, व्हेन खराब होतात, नर्व खराब होतात. आता ह्या गोष्टी खराब झाल्यानंतर यावर उपचार घेणंही गरजेचं असतं. अनेक लोक मित्रांनो मास्टरबेशन करतात, नको ते व्हिडिओ पाहतात. हस्तमैथुनमुळेही आपले आर्टरी खराब होतात, व्हेन खराब होतात, मेंटल डिसऑर्डरचे आजार होतात. त्यामुळं इरेक्शनला प्रॉब्लेम येतो. मित्रांनो, अनेक लोक कामाचा इतका ताण घेतात की त्याला हे समजत नाही की ताण किती घेतला पाहिजे. यामुळं अनकंट्रोल कॉर्टिसॉल वाढतं आणि अतिप्रमाणामध्ये कॉर्टिसॉल वाढल्यामुळे टेस्टोस्टेरॉनची लेवल कमी होऊन जाते. टेस्टोस्टेरॉनची लेवल कमी झाल्यामुळं नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण हे कमी होऊन जातं. त्यामुळं इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास नको, तर तुम्ही काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आर्टरी डॅमेज होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या व्हेन खराब होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला व्हेरिकोसिलचा आजार असेल तर तो रिपेअर करून घेतला पाहिजे. आपल्याला हायड्रोसिलचा आजार असेल तर तो व्यवस्थित करून घेतला पाहिजे. म्हणजेच जेही आपल्याला आजार आहेत ते व्यवस्थित करून जर घेतले तर इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास जो तुम्हाला झालेला आहे तो पुन्हा कधीही होणार नाही. म्हणजे मॅनेजमेंट करणे ही खूप गरजेची गोष्ट आहे. तुम्ही लिंगासाठी अनेक लोक सिल्डॅल्फिल गोळ्या खातात, टाडाल्फिल खातात, यामुळे कुणीही बरं होत नाही. अनेक नामवंत डॉक्टर लोक सुट्ट्या गोळ्या करून आयुर्वेदिकच्या नावाखाली टाडाल्फिल, सिल्डॅल्फिल देतात. तर यापासून मित्रांनो कुणीही बरं होत नाही. तुम्हाला जो त्रास झालेला आहे त्यावर जर उपचार केला, उदाहरणार्थ तुमची आर्टरी खराब झाली, आपण ज्यावेळेस पेनाइल डॉपलर करतो त्यावेळेस आर्टरी खराब झाली की नाही लिंगातील हे आपल्याला समजते. जर स्कॉर्टियमची तपासणी केली तर आपल्याला हायड्रोसिलचा त्रास झाला की काय, व्हेरिकोसिलचा त्रास झाला का काय हे आपल्याला समजतं. म्हणजेच तपासणी अंती उपचार शक्य आहे. अनेक लोक डॉक्टरकडे जातात, लिंगात ताठरता येण्यासाठी औषध घेतात, पण मित्रांनो यापासून कुणी बरं होत नाही. तुम्ही माझा
मी जो व्हिडिओ काढलेला आहे या गोष्टी समजून घ्या, तरच तुम्हाला बरं होण्यामध्ये मदत होईल. आता इरेक्टाईल डिस्फंक्शन झाल्यानंतर तुम्ही नेमकं उपचार काय केला पाहिजे? कशामुळे झाले पहिल्यांदा पहा. एक्सरसाइज करा. टेन्शन ट्रेस घेऊ नका. आपल्या शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण कसं वाढेल याची मॅनेजमेंट करा. नायट्रिक ऑक्साईड जर तुम्हाला वाढवायचं असेल तर पालक भाजीचं सेवन करा, बीटरूटचं सेवन करा, हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करा. मेडिकलच्या दुकानामध्ये म्हणा किंवा डॉक्टरकडे म्हणा, इतर सप्लिमेंटरी भेटतात, याचं सेवन करा आणि आजार बरा करून घेऊन जा. तर मित्रांनो, इरेक्टाईल डिस्फंक्शन हा खरंच गंभीर आजार आहे का? तर होय, तो गंभीर आहे. पण जर तुम्ही वेळेत त्याच्यावर उपचार केला तर हा 100% नाही, 1000% बरा होतो. तुम्ही नेमकं कोणत्या डॉक्टर उपचार घेतला पाहिजे, तुम्ही काय केलं पाहिजे हे थोडासा विचार करा. मित्रांनो, मी आत्तापर्यंत हजारो लोकांना बरं केलेलं आहे. अनेक चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर माझे व्हिडिओ पाहत चला. तुम्हाला यापासून भरपूर ज्ञानच भेटणार आहे. फक्त मी सांगेन त्या गोष्टी करा, जसे की मास्टरबेशन पूर्णपणे थांबवा, असेल व्हिडिओ पाहू नका, व्यायाम करा, चांगल्या पुस्तकांचं वाचन करा, चुकीच्या फिल्म पाहू नका, चुकीचे पुस्तकं वाचू नका. जर तुम्हाला एखादा मित्र चुकीचं मार्गदर्शन करत असेल तर त्यापासून तुम्ही दूर राहा. शुगर असेल तर शुगर कंट्रोलमध्ये ठेवा. बीपीचा त्रास असेल तर बीपी कंट्रोलमध्ये ठेवा. म्हणजे तुम्हाला ज्यामुळं ईडीचा त्रास झालेला आहे त्याची मॅनेजमेंट करा. तुम्हाला जर बरं व्हायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एकच डॉक्टर, तो म्हणजे मी डॉक्टर त्र्यंबके. मित्रांनो, मी माझी स्तुती करत नाही, पण मी आत्तापर्यंत खूप लोकांना गुण दिलेला आहे. तुम्ही इतर डॉक्टर जा, उपचार घ्या, त्यांचा अनुभव घ्या. ते तुम्हाला सांगते ह्या गोळ्या तुम्हाला कायमच्या घ्यावी लागतील. अशा डॉक्टरवर जाऊ नका. शरीर म्हणजे काय कोणती भट्टी नाही आहे. खा गोळ्या, टाक पोटामध्ये, खा गोळ्या, टाक पोटामध्ये. तर गोळ्यापासून लांब राहा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आत्तापर्यंत माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळं आमचाही कॉन्फिडन्स वाढतो, तुम्हालाही ज्ञान मिळतं. तर रजा घेतो मित्रांनो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर इतरांना शेअर करा, लाईक करा व पुन्हा एकदा विनंती करतो, चॅनलला सबस्क्राईब करा. रजा घेतो.